हे आपण समोर पाहतोय हे वसंतगडची तटबंदी दिसते आहे। मोठमोठे शिळा दिसत आहेत आणि शिळावरती हे दगड तुम्हाला दिसत आहेत। या दगडांचा हा हा बुरुज दिसतोय आणि हा वसंतगड आता अंतिम टप्प्यात आलेलो आहोत। हे वर चढण्यासाठी ह्या पायऱ्या दिसत आहेत आणि ह्या दुसऱ्या बाजूला बघितलं तर हे गाव वसलेलं दिसतंय। गावाचं नाव मला नेमकं सांगता येत नाही, परंतु हे सगळं पाहिलं की हा डोंगरदऱ्याच्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये हा वसंतगड आहे आणि हा वसंतगड पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। आमचे सगळे भूपी परिवाराचे सगळे सदस्य आहेत आणि हे सगळे सदस्य आम्ही हा गड बघण्यासाठी आलेलो आहोत। हा गड खूप सुंदर दिसतोय। अगदी सातारा कराडपासून जवळपास एक 17-18 किलोमीटर अंतरावरती आहे, परंतु चढण्यासाठी सोपा आहे। एवढा काही जड हे नाही आहे, अवघड नाही आहे। परिवारातल्या सदस्यांना आणायला काही अडचण नाही। सामान्यातल्या सामान्य सवय नसली तरी आपण 1 तास 1.5 तास आपल्याला लागतील चढायला। अगदी खूप झालं तर 2 तास, ह्याच्या पलीकडे नाही। इथं आता बघू गडावरती काय काय व्यवस्था आहे। आम्ही येताना जेवण आणलेलं आहे, पाण्याची व्यवस्था संपूर्ण करून आलेलो आहोत। तरी देखील वरती तळ आहे असं आम्हाला गावकऱ्याने सांगितलं आहे। बघू आता वरती गेल्यानंतर काय काय दिसतंय। हा इथं दिसतंय, हा अंतिम टप्प्यातनं आलो आहे आपण, आता चढतो आहोत। इथं लाईटची व्यवस्था दिसते, वायरा दिसत आहेत, लाईटवरती गेलेली दिसते।